कांबळे साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होते ते माननीय शामरावअण्णा पाटील, राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, त्या बँकेचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय संचालक, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे उत्तम सान्ने, जी.के. पाटील, शंकरराव महापुरे, सुधाकर वायदंडे, गॅब्रियल तिवडे, डॉक्टर विजय सामने, विकास बल्लाड, संदीप पाटोळे, विजयराव लोंढे, संजय खवळे, रामभाऊ अवघडे, नंदकुमार नांगरे, दयानंद चव्हाण, सुभाष वायदंडे, प्रकाश कांबळे, आपले वाटेगावचे माजी सरपंच सुरेश साठे, या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील, तालुक्याचे अध्यक्ष विजयबापू पाटील, आपल्या शहराचे अध्यक्ष इम्तियाज शहाजी पाटील, आमचे पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सुस्मिताताई जाधव, महिला तालुका अध्यक्षा सुनीताताई देशमाने, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शहराच्या महिला अध्यक्षा पुष्पलताताई खरात, माजी अध्यक्षा रोजाताई किणीकर, इथे उपस्थित असणारे अरुण कांबळे, खंडेराव जाधव, भगवान पाटील पैलवान, दादासाहेब पाटील, संदीप पाटील, विनायक पाटील, अशोकराव पाटील, आनंदराव पाटील, विश्वासराव पाटील, बी.के. पाटील साहेब, कीरली पुणेकर, सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील, या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या कोमलताई बनसोडे, संगीताताई कांबळे, शशिकांत पाटील, बापूराव बडेकर, रामभाऊ देवकुळे, भास्कर चव्हाण आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी माननीय आनंदराव दादा मलगुंडे आणि बंधुभगिनी, आपल्या समोरचे अनेक मान्यवर नेते वाळवे तालुक्यातून इथे आलेले आहेत. ॲडव्होकेट विश्वासराव पाटील आहेत, आमचे आनंदराव पाटील आहेत, संपतराव पाटील आहेत, काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आहेत, बंडोपंत आहेत, इकडे डॉक्टर आहेत, सगळेच पुढे बसलेले मान्यवर, मार्केट कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव पाटील आहेत. सर्वच मान्यवर, कुणाचं नाव राहिलं असेल गणपाताच्या खोत आहेत, कुणाचं नाव राहिलं असेल शाजी तर मला माफ करतील सगळे, पण एवढी महत्वाची लोक इथे आलेली आहेत की अण्णाभाऊ साठेंच्या प्रती असणारा आपल्या प्रत्येकाच्या मनातला आदर व्यक्त करण्यासाठी आपण सगळे स्वतःहून या ठिकाणी त्याच्या पण अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे. आज या ठिकाणी मला मनापासून आनंद आहे की आपल्या जगदविख्यात थोर साहित्यिक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. माझ्या आधीच्या सगळ्या घटना माझ्या आधी सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत, मी त्याचा पुन्हा उल्लेख करत नाही. मला आनंद याचाच आहे की आंदोलकांच्या नंतर, आंदोलन झाल्यानंतर इतक्या कमी वेळेत आपण भूमिपूजनापर्यंत पोहोचलो.
आणि शामरावांना जे या समितीचे प्रमुख म्हणून काम करतायत त्यांनी या ठिकाणी साठे निर्माण मगाशीच सांगितलेलं आहे की 60% आपला क्ले मॉडेल तयार झालेलं आहे. या महिन्याभरात ते क्ले मॉडेल पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि मग त्याची एकदा पसंती या सगळ्या मान्यवरांनी तुम्ही सगळ्यांनी येऊन सांगितलाच करतोय आपण. तुम्ही सगळ्यांनी ते क्ले मॉडेल बघायला जावं लागेल. एकदा तुम्ही संमती दिली की तसा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचं काम सुरू होईल आणि आपला प्रयत्न असा असावा की डिसेंबरमध्ये काम सुरू झालं तर 1 ऑगस्टला आपल्या हातात फक्त 9 महिने राहतात. या 9 महिन्यांच्या कालखंडामध्ये या ठिकाणी चबुतरा आणि तिसरा पुतळा याची वेळेत उभारणी करण्यासाठी शामरावांना तर प्रयत्न करतायतच. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर श्रद्धा निष्ठा प्रेम असणारे असंख्य कार्यकर्ते वाळवे तालुक्यातले सहभागी होऊन या ठिकाणी हा पुतळा उभा केला होता. मी बाळासाहेब पाटलांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. या कमिटीला एका समविचाराच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी बाळासाहेबांनी जरा बरेच कष्ट केले. बाळासाहेबांनी बरेच प्रयत्न केले आणि मला हेही याचा उल्लेख केला पाहिजे की आमच्या शहाजी पाटलांनी आणि खंडेराव नानांनी तुमचं आंदोलन चालू होतं तर मी त्यांना फोन करून म्हटलं आंदोलन चालू आहे, नक्की काय मागणी आहे जरा बघून या. आणि खंडेराव नानांनी शहाजी बापूंनी थोडंसं अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केलं. दादासाहेब पाटील आमचे होते, त्यांनी जरा कॉर्डिनेशन केलं आणि तिथं येण्याच्या आधी आम्ही निर्णय घेतला की या जागेला आपण पुतळा उभा करू. पुतळा इकडं तिकडं कुठेतरी करण्यापेक्षा या शहराच्या आणि वाळवे तालुक्याचा सगळ्यात प्रमुख भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तहसीलदार कचेरीपासून कोर्टापर्यंत आहे आणि बहुसंख्य लोकसंख्या या मार्गाने इथे जाते. जे जे ताकारीच्या रस्त्यावरून येतील त्यांना अण्णाभाऊ साठेंना पूर्णिसाद करून नमन करूनच गावात पुढे जावं लागेल. अशा अतिशय योग्य आणि मोक्याच्या ठिकाणी हा पुतळा होतोय. मगाशी आमच्या सुकुमार कांबळे साहेबांनी सांगितलं की मान म्हणून हा पुतळा उभा राहतोय, जाती भाषेत असा विचार तुम्ही कुणी करू नका. एकदम बरोबर आहे आणि त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. पण मी माझ्या आयुष्यात निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळी मान समाजाच्या माणसानेच माझ्या कारखान्यात मला पहिलं मतदान केलं. विधानसभेत माझे पहिलं मतदान, माझी सुरुवात, माझा पहिला मतदान हा मान समाजाचा आहे याची काळजी मी 90 जनार्दन काकांनी घेतलेली. अर्ज वर्षा नाही म्हणून मी तुमचा पूजक आहे. तुम्ही तर आता मगाशी म्हटलं तुम्ही डॉक्टर जयंत पाटलांना तर आम्ही प्रेम करतो, ते आमचा प्रेम करतात की आम्ही सुरुवातीपासून ओरिजिनल मी तुमचा कार्यकर्ता. तर आम्ही पुतळा या ठिकाणी उभा का करतोय? या इस्लामपूरकरांनी या देशामध्ये सगळ्यात मोठं शौर्य गाजवून स्वतःचं एक स्थान या पृथ्वीवरच्या अनेक घडावू योद्ध्यांच्या मध्ये निर्माण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपलं राज्य स्वराज्य निर्माण करताना त्यांच्या पूर्वजांचं कोणतंही स्वतःचं राज्य नसताना ज्यांनी राज्य तयार केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज सगळा देश नमस्कार करतो, आदर करतो. प्रत्येक मराठी माणसाला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. तो पुतळा आम्हीच पुढाकार सगळ्यांनी घेऊन विजयभाऊ असताना आपल्या कचेरीच्या चौकात केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला जगायचं कसं हे शिकवलं. या देशात जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही घटनेपेक्षा असं संविधान आपल्याला दिलं की ज्यामध्ये या देशातल्या उच्च नीच वर्ण भेदाला एका सत्यात एका लेवलवर आणून सोडलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समानतेचा समतेचा मार्ग दाखवला. त्यांचाही पुतळा अनेक पुढाकार त्या ठिकाणी वाढले. या शहरामध्ये जसं शौरत्वाचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या शहराने केला. या देशात संविधानाला आम्ही मानतो हे सांगणारं हे शहर आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी या शहरवासियांनी उभा केला. तसं या शहराने आणि या तालुक्याने प्रतिभेला कायम मानलं. ज्याच्यात विद्वत्ता आहे, ज्याच्यात प्रचंड प्रतिभा आहे, ज्याच्यात साहित्यिक आहे, ज्याच्यात लोकशाही आणि या देशाच्या समतेच्या मूल्यांचा ओतप्रोत असा अखंड विचार भरलेला होता. त्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंना देखील आम्ही मानतो. म्हणून या ठिकाणी चर्चा होती. आमचे आनंदराव मुलगुंडे या ठिकाणी बसलेले. आता तुमच्याकडे बघितल्यावर तुमचा नगराध्यक्ष हा असा असणार आहे. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे चंद्रबाबू मला बघा काय कॉन्फिडन्स आहे. आनंदराव मुलगुंडेंच्या कालखंडात त्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये सुकुमार कांबळे साहेब, डॉक्टर चांदणे साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देखील पुतळा उभा करण्याचा आम्ही ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत. आणि त्या समिती केलेली आहे, कमिट्या केलेल्या आहेत. या देशातल्या वेगळ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं पुतळे केले जातात ते बघायचा प्रयत्न ते सगळे करणार आहे. आणि याच परिसरामध्ये आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा करणार आहे. कारण हे शहर उरणकर आमचे आणि ईश्वरपूरकर आमचे हे या शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रशासन करणाऱ्या या स्त्रीचा सन्मान करतात हा संदेश आम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देखील या ठिकाणी ते आम्ही यासाठी करतोय. तर आता काही निवडणूक वगैरे नव्हती, आपण आंदोलन केलं त्यावेळी. आम्ही हे यासाठी करतोय की या शहरामध्ये जो जो येईल आणि या रस्त्यावरून जाईल त्याला कळेल की आम्ही कुणासमोर वागत नाही, फक्त या चौघांच्या समोर वागतो. हे सगळे आमची दैवत आहे. आणि या दैवतांनी आम्ही अंधश्रद्धेनं यांना दैवत नाही मानत. हे चारही जण या देशाच्या उभारणीमध्ये प्रचंड योगदान करणारे आहेत. आमच्या अण्णाभाऊ साठेंचा तर रशियाला पुतळा आहे. इस्लामपुरात पुतळा नसतो. अण्णाभाऊ साठेंनी आपलं एक पुस्तक मगाशी मी सावित्रीमाईंना सांगत होतो की एक पुस्तक स्वर्गीय राजाराम बापूंच्या नावाने त्यांनी राजाराम बापूंना अर्पण केलेलं. सुकुमार कांबळे साहेबांनी तर एक किस्साही तुम्हाला सांगितला. आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये काय आपण मूल्याने आपण आपलं जीवन जगतो याचाही जरा मित्रांनी विचार केला पाहिजे. अलीकडं समता पुरोगामित्व हे विचार बोलत होतात.
असं काही लोकांचं म्हणणं आहे, सगळ्यांचं नाही. काही ठराविक नवशिक्षित लोक समजतात की काय पुरोगामी त्यांना कधीही समाजा डोकं वर काढून पाहता आलं नाही. आज नाही, 50 वर्षात नाही, 1000 वर्ष त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी जे सोसलेलं आहे त्यातून या देशात या वर्णभेदाला तिलांजली देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. उगाच नाही ही माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जय म्हणतात, त्या महामानवाच्या नावाने हे जय का म्हणतात? यांना आयुष्यभर ज्या खस्ता खायला लागल्या त्या सगळ्या खस्ता त्या महामानवामुळे दूर झाल्या आणि म्हणून भारतामधला सगळा समाज आज त्यांना आज पूजनीय मानतो. काही सवर्ण असतील, चांगल्या परिस्थितीत जन्माला आले असतील, पण या देशामध्ये 50-100 वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही बघितली, वाचली, अभ्यास केली तर तुमच्या लक्षात येईल की कसं समाजातल्या काही घटकांना भागवलं जात होतं. आज नव्या पिढीला सगळं छान चौकीचं दिसतंय, त्यांना माहिती नाही की पूर्वी काय होतं. आणि म्हणून सुरुवातीला संविधान वाचायचं जे काम केलं ना, त्या संविधानाच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या संविधानाचं महत्व या देशाने राज्यकर्त्यांना कळवण्यासाठी जी एकजूट केली ती न भूतो न भविष्यती होती. सांगावं लागलं शेवटी. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सांगत होते बरोबर नाही, ते बदलायचे आम्हाला, आम्ही परत आता सत्तेवर आलो तरी घटना बदलणार आहे. 11 वेगवेगळ्या प्रकारचे खासदार वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या जनता करून उठली. सर्व प्रकारचा समोरून वापर झाला तरी संविधान वाचवण्यासाठी आपण एक झालं पाहिजे या भावनेनं लोकांनी मतदान केलं. ब्रेक लावला. ब्रेक लागल्यानंतर लोक म्हणायला लागली नाही, संविधान तर फार महत्वाचं आहे. संविधानाच्या समोर लोक परत वाकायला लागली. मित्रांनो, एक इतिहास विसरू नका. स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी, घटना लिहिण्यासाठी जी पावलं उचलली त्याला काही ठराविक लोकांचा विरोध होता. आपला तिरंगा झाला, त्या तिरंग्याला देखील, तिरंग्याच्या रंगांना देखील विरोध करण्याचं छोटं मन काही लोकांचं. काही त्यांच्या महत्वाच्या लोकांनी जे लिखाण केलेलं आहे ते आजही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. असा विचार या देशात विचारी आहे आणि ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासून मांडली. आणि म्हणून मित्रांनो, आपण जे आज भूमिपूजन करतो ते एका पुतळ्याचं नाही, हे विचारांचं भूमिपूजन आहे, हे तत्वाचं भूमिपूजन आहे. हे या देशातल्या सामान्य माणसाला जगण्याचा मंत्र देताना अण्णाभाऊ साठे लोकशाही यांच्या शब्दामध्ये स्फुल्लिंग होतं, प्रेरणा होती. आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या कवनाने जी मोठी गती दिली, त्यांनी उत्स्फूर्तता महाराष्ट्रात निर्माण केली. काही शेख असतील, ते असतील, आज प्रचंड लोकांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि म्हणून त्यांचा पुतळा या गावात आज होतोय. तो पुतळा उभा करण्यासाठी कारणीभूत मी, माझे सगळे सहकारी, शामराव अण्णांनी 25-27 वर्ष बँक सांभाळली. त्यांनी पुढाकार 2 मिनिटांनी फोन केला आणि म्हटलं, अण्णा आपल्याला तुमच्या त्याच जागेवर करायचं. अण्णा म्हणजे काय हरकत नाही, लगेच करू. त्या जागेच्या अडचणी आल्या. अण्णांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत बसून सगळ्या सोडवल्या आणि 4-5 दिवसात विषय संपतो. त्यामुळं आपण सगळे आज इथं आला, आमचा सन्मान झाला. तुम्ही या पुतळ्याच्या उभारणीसाठी आपण सगळे या ठिकाणी येऊन पुतळ्याच्या उभारणीला सहमती दर्शवली. पुढच्या काळामध्ये या पुतळ्याची उभारणी होईल तर यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात
महाराष्ट्रातली या भागातली सगळी मान्यवर येतील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम 1 ऑगस्टला करण्याचा प्रयत्न करू. तेवढी जलद गतीनं आपण सगळ्यांनी काम करूया एवढाच विश्वास देतो. आणि नगराध्यक्षपदी आनंदराव मनगुंडे एकदा बसले की त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल आणि आनंदराव मनगुंडे नगराध्यक्ष झाल्यावर 1 वर्षाच्या आत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचाही पुतळा या शहरात आम्ही उभा करू हा विश्वास मी या ठिकाणी देतो. आपण सगळे काळात माझी सगळ्यांना एक विनंती आहे. आपल्या संघटना अनेक आहेत, त्या सगळ्या संघटनांचा मी आदर करतो, मला काहीच त्रास नाही. एकमेकांची स्पर्धा न करता आपण ज्या समाजासाठी काम करतो, ज्या समाजात राहतो त्या समाजाला आणखी उच्च स्थानी नेण्याचं काम आपापल्या परीने प्रत्येक जण करतात. लोकशाही आहे, प्रत्येकाला संघटना काढण्याचा अधिकार आहे. एकमेकाची शक्यतो भांडं वाढवलं नाही पाहिजे. आणि काय असेल तर मला सांगत जावं, मी मिटवायला व्यवस्थित काम करू शकतो. काय असेल तर शेवटी आपण सगळे एका जीवाने राहिलो तरच बहुजन समाजाला भविष्य काळात उज्ज्वल राहणार आहे. आणि बहुजन समाज म्हणजे या समाजात ज्यांच्यावर पूर्वीपासून अन्याय झाला आहे त्या सगळ्यांना मी बहुजन समाजात होतो. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इथं आल्याबद्दल या गावातला या भागातला एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांचं मी स्वागतही करतो. आपण महापुरे बरेच प्रयत्न केले, अतिशय चांगलं सुभाष वाहिनीचे तुम्ही सगळ्यांच्या प्रयत्नाने हे काम तरी लागेल. तुमचा जोर नसता तर कदाचित वेळ अजूनही लागला असता, मी मान्य करतो. तुम्ही जर जरा जोर कमी केला असता संजयजी तरी आम्हाला अजून जरा तुमचा जोर असाच पाठीमागं आमच्या ठेवा, तुमचा धाक आमच्यावर असाच ठेवा. म्हणजे 1 ऑगस्टचा कार्यक्रम तुम्ही दिल्यात पडू नका. तुम्ही काय असेल तर शिव्या घाला, बोला, फोन करा, मेसेज टाका. तुमचा दट्ट्या असाच आमच्यामध्ये राहू दे. आणि 1 ऑगस्टला आपण एकत्रित पुन्हा भेटायचं. या काय आहे त्या तिघांचंही तुमचं तिघांनी डोकं बोलून घेतलं. या तिघांनी पण या ठिकाणी डोकं फोडून घेतली म्हणजे इतक्या टोकाचा संघर्ष करण्याची तुमच्या सगळ्यांची तयारी होती, याचं मला अधिक कौतुक वाटते. आता काय एखादा संघर्ष करायचा म्हटल्यावर लोक घरातून बाहेर बसत पडत. तुमचं कौतुक आहे, तुम्ही संघर्ष टोकाला नेला. अशी तरुण पिढी जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत तुमच्या विचाराला, तुमच्या श्रद्धेला तुम्ही धक्का लावू शकणार नाही, हा माझा विश्वास आहे. पुन्हा एकदा तिथं टीव्ही पाटील साहेब आले, दादा आले, इकडं आमचे धनपाल तात्या खोत आले, अतुल पाटील आले, संजय वडर आहेत, आमचे जाधव सगळेच मान्यवर आहेत, शैलेश सूर्यवंशी आहेत. कुणाचं नाव राहिलं असेल तर मी अजून परत एकदा माफी मागतो. पैलवान आपल्या तुम्हाला सगळ्यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि खुर्च्या असताना न बसणारे फार कमी आहे का सगळं. इकडे खुर्च्या आहेत, तुम्ही उभा राहून ही सभा ऐकली. पण खुर्चीचा त्यापैकी मोठा असतो, 1-2 तास उभा राहिल्यामुळे त्या तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. कुमार कांबळे आजारी असताना चांगली माझी विकास भरला चांगले कष्ट घेतले, जोडी घेतली, मगाशी बोलला मला. त्यामुळे विकास भरलाची तब्येती